कार्बी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी, मैत्रीची गाथा सांगणारी. KPL एक्सेसची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL एक्सेसची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन. थँक्यू. वेलकम. आपल्या सर्वांचं स्वागत. रत्नागिरी जिल्हा कार्बी क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने KPL एक्सेस ग्रुप आयोजित कार्बी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मी मराठी समालोचक गोपी जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहिला सामना इथे सुरू होतोय. टॉस जिंकलाय जय श्रीराम टीमने आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि समोर आहे जय महाकाल भोले. ऑल सेट आमचे पंच पोहोचलेत. लेट्स प्लेचा सिग्नल स्ट्राईक एंडला निकेतन रबाडा. पहिलाच बॉल कव्हर्स मधून खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस केलाय, बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल, फिल्डर पोहोचलाय आणि अगदी पहिल्याच बॉलवर सिंगल घेत असताना खातं उघडलंय टीमचं. जय श्रीराम साठी संघनायकाच्या भूमिकेमध्ये टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. जे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. 5 षटकांच्या लढती आहेत. पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे आणि त्यानंतर 1 षटक हे बॅटिंग पॉवर प्ले म्हणून बॅटिंग टीमला घेता येणार आहे. असे 5 षटकांच्या लढती आहेत आणि तो बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला 4थ्या षटकापर्यंत घ्यावा लागेल, याची दखल घ्या. बरोबरच दोन्ही टीमना एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक डावामध्ये. तो व्हाईट बॉल नो बॉल यासाठी घेतला जाईल. तर पहिल्या बॉलवर सिंगल, पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, फुल लेनचा बॉल आउटसाइडिंग ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचं सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे पंचांनी वापरला आणि सांगितले हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल आणि बरोबरच धावसंख्या स्कोर कार्ड वर 2. पहिलं षटक KPL एक्सेस ग्रुपची किमी आणणारी फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीची झाली तयारी आणि आता तयारी पूर्णत्वाला जात असताना पहिल्या दिवसातील पहिला सामना. आज वरुण राजाने देखील भरपूर कृपा केली. काल रात्रीपर्यंत आमचे सर्व KPL एक्सेसचे सहकारी भरपूर मेहनत घेत होते. आज त्यांच्या अर्धांगिनी आलेले आहेत. आपले पतिराज बाहेर मैदानावर जाऊन काय करतात याचा आज याची देही याची डोळा हा अनुभव त्यांनी देखील घेतलाय आणि हा 16 इथे रंगत असताना आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कमेंट्री बॉक्स मध्ये साईराज दाभोळकर आमच्या सोबत जोडले जातील. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. पहिल्या डावाचा खेळ, त्यामध्ये पहिलं षटक 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत आणि अशा वेळेला 2 धावा सध्या धावफलकावर आहेत. निकेतन आणि त्याच्या बरोबरने खेळतोय रोनिल. हे दोन्ही रोनित आहे. आणि बरोबरच KPL एक्सेस ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी फुल लेनचा बॉल फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केलाय, टायमिंग जुळलेला नाहीये, बॉल जाईल डॉट फॉल. जय भोले ग्रुप यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी आमच्या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी KPL एक्सेस ग्रुपला या ठिकाणी सुपूर्द केली जाते. धन्यवाद जय भोले ग्रुप. जय भोले बोर्ड कडून, येस, जय भोले बोर्ड कडून 5000 रुपयाची देणगी. आदरणीय सत्यजित दादा आजगोलकर. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावी. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. असाच पाठिंबा अपेक्षित असणार आहे. समाजातील होतकरू गुणवान खेळाडूंसाठी हा मोठा मंच आहे आणि मोठ्या मंचावर सरपंच बनण्याची संधी आपल्या सर्व खेळाडूंना आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे 2 धावा, 3 धावा आहेत. पुढचा चेंडू राऊंड विकेट, पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू फुल लेनचाच होता. हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल जाईल जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार FCT 2025 चा पहिला चौकार. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू फुल लेनचाच होता. हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल बाउंड्री रूपच्या आतमध्ये रोप लावलं गेलंय आणि ते रोप जे आहे, जी दोरी आहे ती बाउंड्री लाईन आहे, त्याला स्पर्श झाला तर चौकार असणार आहे. याची एकदा खात्री करून घ्या. धावसंख्या 7. कव्हर्स मध्ये कॉपी बुक स्टाईलने एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. बॉल जातोय 1-2 का 4. क्षेत्ररक्षकाने अडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डेडिकेशन
यावेळेला क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळत आहेत. तीन धावा इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 10 धावा 1-0. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपुष्टात आले. पहिल्या षटकामध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आल्या आणि पहिल्या ओव्हरला चांगली सुरुवात केली असं म्हटलं जातं. फ्लाइंग स्टार्ट, वेल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात तुम्हाला बरंच काही देऊन जाते. आत्मविश्वास तो मिळाला असेल दोन्ही टीमना. गेले अनेक दिवस या स्पर्धेची चर्चा राहिली. सामाजिक बांधिलकी जपत असताना मैत्रीची गाथा सांगणारी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच उद्देश आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप. त्यांच्या मागे खंबीरपणे रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनचे आमचे संपूर्ण पदाधिकारी, त्याचबरोबरने अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी आणि टीम, बरोबरच आमचे सर्व मान्यवर, कार्य पतसंस्था, या सर्वांचं चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी, भरपूर पाठिंबा. आपल्या सर्वांचं जेवढे आभार व्यक्त करावेत तेवढे कमी आहेत. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि ज्यावेळेला दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल त्यावेळेला बॉलिंगसाठी येईल येदवतोड गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य जे घडवत आहेत आदरणीय श्री प्रकाश गणपत नाटेकर गुरुजी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद आदरणीय प्रकाश गणपत नाटेकर गुरुजी, आपलं खूप खूप धन्यवाद. तर मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकानंतर 10 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि त्यावेळेला बॉलिंगसाठी दाखल झालाय दुसऱ्या षटकामध्ये परिचित कदम. कदम कदम बडाईजा. आज चांगली गोलंदाजी करायची. समोर आहे रबाडा, त्याच्यासाठी राऊंड विकेटने पहिला बॉल. हाफ ट्रॅकर पुल केलाय. डीप मिड विकेटला बॉल जाईल. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. अगदी या बॉलने विचारला असेल सकाळी नाश्ता केलाय का, एवढा चांगला प्रश्न विचारला. डीप मिड विकेटला गेला क्षेत्ररक्षकाने, तो थांबवला. लगेच थ्रो केला. पिकअप, गॅदर आणि थ्रो एकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. त्यावर मी ते सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवर 11. टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला गेला. वी आर बॅटिंग फर्स्ट, आम्ही फलंदाजी करतोय. जय श्रीरामचा संघनायक टॉस जिंकला. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर त्रिशा डोरलेकर सध्या मंचावर उपस्थित आहे. तिच्या उपस्थितीमध्ये हा 16 इथे संपन्न होतोय. एक गुणवान खेळाडू. मोठा फटका स्लॉट मध्ये टाकलाय. प्लॉटच्या बाहेर आपला फटका 440 चा झटका ठोकलाय. पहिला षटकार. येस डीजे. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा. मागचा बॉल स्लॉट मध्ये. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, अंदाज चांगलाय. तू शेर तर मी 1.25 शेर. आमिर नाटेकरने झेल टिपलाय. आता फलंदाजाचा खेळ संपेल. पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद. केपीएल ऍक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. केपीएल ऍक्सेस ची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. टायटल सॉन्ग शैलेश कोलकाड यांच्या आवाजामध्ये आपण ऐकतोय. एक गुडगळ्याचे गायक आहेत, सध्या गुणलेखकाचं काम करतायत. एक अष्टपैलू खेळाडू. अनेक वर्ष या खेळाडूंनी देखील रत्नागिरी जिल्ह्याचं क्रिकेट गाजवलं. तेवढेच गोडगळ्याचे गायक, गुणलेखक, अनेक भूमिकांना ते नेहमीच न्याय देतात. धन्यवाद शैलेशचे, आपले देखील स्वागत. आता पहिला धक्का बसलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 17 म्हणजेच खतरा, आणि तो खतरा जय श्रीराम टीमला बसलाय. समोर आहे गोलंदाज परिचित प्रफुल्ल लाकडे. पहिलाच बॉल हलक्या हाताने आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न केलाय. कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये.
कोणती धाव इथे मिळणार नाहीये. धाव फलकावर आपण पाहिलं तर 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओनी भाटी गावाला बिलॉंग करतो परीक्षित कदम. ओनी भाटी गावाचं नाव आज त्याला रोशन करायचं आणि सध्या चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. फुल टॉस टाकलाय त्यावर फुल टोल वसूल केलाय. तो लावलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मॅसिव्ह हिट षटकार. ट्रॉफी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. विलासजी पटेकर साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रफुल्ल लाकडे KPL 6व्या पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज. का मी ठरलो याचं उत्तर दिलंय. फुल टॉस टाकला आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. षटकाबरोबर धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 23 धावा. फुल टॉस मिळाला. 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे दिलं गेलंय. या इनिंग नंतर आपण घेऊन जा. हाफ ट्रॅकर होता क्रॉस बॅटने उडवलाय. अजून एक धमाका. लगातो 6. मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी मैत्रीची गाथा सांगणारी. KPL XH ची स्पर्धा ही भारी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL XH ची झाली तयारी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. 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 थँक्यू. 2 षटकांचा केस संपलाय. 2 नंतर धावा आहे 23 आणि 23 वरून जो षटकार टोकला त्यानंतर 29 वर धाव फलक पोहोचलाय. प्रफुल्ल लाकडी वरवडी गावचा खेळाडू आहे. आज जय श्रीरामचा नाराज त्याने मैदानाच्या आतमध्ये दिला आणि हल्ला केलाय. 2 नंतर 29 आहे. 14.50 ची सरासरी. सुरुवात चांगली केली. फ्लाइंग स्टार्ट मी मगाशीच उल्लेख केला की वेल बिगिनिंग हाफ डन. कोणत्याही गोष्टीची चांगली सुरुवात तुम्हाला नेहमीच यशाच्या दिशेने घेऊन जाते. पहिली 2 षटकं फलंदाजांच्या नावावर. फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेत. येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. नित्यानाला आपण पाहतोय निकेजींच्या अगदी हातामध्ये याची मुकली देखील आज दाखल झाली आहे. आतापर्यंत आपल्या आईसोबत या मॅचचा आनंद घेत होती. आता पप्पांसोबत आहे. आणि बरेच छोटे खेळाडू भविष्यातले सुपरस्टार आहेत या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आपल्या सर्वांचं स्वागत. यास्मितला आपण पाहणार आहोत. तो देखील दाखल झालाय. मी मगाशी उल्लेख केला होता की आमचे पतिराज मैदानात नेमकं करतात काय. ज्यांना आम्ही घरातून सुट्टी देतो ते पाहायला आज या सगळ्यांच्या अर्धांगिनी देखील दाखल झाल्यात. आपलं स्वागत आहे. धावसंख्या 29. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. त्याबीला 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय केतन जाधव. पहिला बॉल या बीला मिस टाइम केलाय. फिल्डर आहे. कॅच. अखेर मोठी विकेट. निकेतन बाद झालाय. दुसरा धक्का 29 या धावसंख्येवर जय श्रीरामला. दुसरा धक्का 29 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग आज अपेक्षित होती. निकेतन रबाडा लेदर बॉलचं क्रिकेट भरपूर चांगलं खेळतो हा खेळाडू. मुंबई शहरामध्ये नेहमीच त्याची चर्चा राहते. आज आपल्या संघासाठी खेळत असताना भरपूर धावा गरजेच्या होत्या. आज थोडासा अपयशी राहिलाय. पण इथून देखील कमबॅक करील हा संघ. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. अपूर्व पाटील पालशीत गावाला बिलॉंग करतो. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे जय श्रीराम साठी.
संपूर्ण KPL च्या 6व्या पर्वामध्ये 80 धावांचं योगदान या खेळाडूंनी दिलं होतं. समोर देखील मातब्बर गोलंदाज फुल टॉस टाकलाय, मागे जात असताना समोर खेळलाय, डाऊन दी ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, वाह चांगला स्टॉप, एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी लगेचच कॉल दिला, गुगलला जा, मोबाईल ओपन करा, गुगल ओपन करा, लगेचच सर्च करा आफ्रिकन चित्ता, जो जगात सर्वाधिक वेगाने पळतो, त्यापेक्षाही जास्त वेगाने पळाले असतील हे दोन्ही फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक धाव महत्वाची. आणि आता रिव्ह्यू घेतलाय, नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय, कमरेपेक्षा जास्त उंचीचा हा चेंडू होता का हे पाहिलं जाईल. तुर्तास 2 धावा इथे ऍड होतील, बरोबर धाव संख्या स्कोर कार्डवर 31 धावा आहे, 31, लॉस ऑफ 2 विकेट. ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. तिसरे पंच आता सांगतील कीप रोलिंग, कीप रोलिंग, आणि त्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी ती आपल्या समोर असणार आहे. येथे पंचांनी सध्या तरी हा निर्णय पाठवलाय. कैलाजी पिलनकर गोवाघर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत, तेवढेच नामांकित पंच त्यांच्या बरोबरने सध्या स्पर्धक पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश मोरे जे खेड तालुक्यातून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. सूरजी बापकर आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. उत्कृष्ट आणि तज्ञ असं हे पंच पॅनल. आज सकाळी त्यांना 9चा रिपोर्टिंग आम्ही केला होता, पण त्यांनी लवकर येऊन आपली उपस्थिती दाखवली, भरपूर प्रवास त्यांनी केलाय, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. पण सध्या तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे. इथून काय निर्णय येईल त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उंची जास्त होती का या बॉलवर tenniscricket.in, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय हा फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू गमावलाय, त्यानंतर रिव्ह्यू नसतील. बरोबरच सर्व खेळाडू मायबाप खेळाडू आपल्याला विनंती आहे, हाय व्होल्टेज वायर या मैदानाच्या बरोबर गोलाकार टाकलेल्या आहेत कॅमेरासाठी. तिथून जात असताना पाऊस देखील थोडा ओलावा आहे, त्या वायरवर चुकूनही पाय देऊ नका. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, कबर्स मध्ये थोडस फंबल झालाय, दुसरी धाव, गलती से मिस्टेक, चुकी करून चालणार नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. आज या मॅच मध्ये पहिला सामना जिंकायचा आहे आणि त्यामुळे प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग झाली असतील. सोन्याचा भाव किती आहे हे मला माहित नाही, पण अनेक माता भगिनी इथे आहेत त्यांना सोन्याचा भाव माहित असतील. 1 लाखच्या जवळपास असावा, परंतु ही स्पर्धा लाख मोलाची आहे, त्यामुळे इथे देखील ते लाख मोलाच्या धावा घ्यायच्यात. आदरणीय सीतारामजी पटेकर साहेबांना आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. नेहमीच युवकांच्या मागे आधारस्तंभ म्हणून बनून राहतात. अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाच्या माध्यमातून समाजाचं नेतृत्व त्यांनी नेहमीच दाखवून दिलंय की आमची एकजूट काय, आमच्या समाजाला नेहमीच न्याय मिळावा यासाठी आमची एकजूट काय, आणि ते ह्या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. एकी आहे समाजाची, सामाजिक बांधिलकी कशी जपायची हे आज सर्वांकडून आपल्याला अनुभवायला मिळते. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, फुल टॉस, अजून एक वेळेला समोर मारलाय, एकीच मारा, खिच के मारा, सॉलिड मारा, षटकार. KPL एक्सेस ची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. आणि आज विलासजी पटेकर साहेबांना आपण पाहतोय रत्नसागर बरवडेचे माजी संघनायक म्हणून त्यांची देखील भूमिका भरपूर महत्वाची राहिली आहे. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी या स्पर्धेसाठी उपस्थित, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक मोठ्या लेवलचे क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. धावसंख्येचा वेग वाढलाय, कमी गतीचा बॉल, पिकअप शॉट, वा वा वा, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण व्यासपीठाच्या दिशेने जोडले जातोय. 3 षटकांचा सामना या ठिकाणी संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम ऑफ दोन्ही संघांसाठी या ठिकाणी व्यासपीठावरती आपण जोडले जातोय. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर म्हणून जिची आपण निवड केली आहे अशी कुमारी त्रिशा सिद्धेश डोर्लेकर हिचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ यांच्या वतीनं हा सत्कार केला जातोय. कुमारी त्रिशा डोर्लेकर आणि तिचे आई वडील
कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे आपण आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पण त्यांचा इशारा आलाय, पण तो मंचावर संघटनेच्या वतीने त्रिशाचा सन्मान केला जातोय. आपल्या समाजातील एक लाडकी खेळाडू जे आज उपस्थित आहेत. 45 झालेत, माफ करा, 45 धावा आहेत. 45. या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. कुमारी त्रिशा डोर्लेकर, द ब्रँड अँबॅसिडर ऑफ चॅम्पियन ट्रॉफी 2025. समस्त परिवार त्रिशा हिचा सन्मान केला जातोय. अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ या महासंघाच्या वतीनं हा त्रिशाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्रिशा, अशाच प्रकारची प्रगती ही तुझ्या माध्यमातून होत राहो. तुझं, तुझ्या परिवाराचं, त्याचप्रमाणे आपल्या खारवी समाजाचं नाव हे तुझ्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळणार आहे. तुला पुढील वाटचालीसाठी फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ याच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. त्रिशा, पुन्हा एकदा विनंती असेल, आपण स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बॅक टू द कॉम्बॉक्स, गोपी सर. हेच अजून एक षटकारी ते ठोकलाय. आज बॅटिंग कशी झापूक झोपूक झाले. गोलंदाजासाठी गुलीगत धोका झाला असं म्हणायला हरकत नाहीये. एवढी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या वाढली आहे. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 50 अप. अर्धशतक, सांघिक अर्धशतक हे पूर्ण झालंय. जय श्रीरामचा नारा आज फलंदाजांनी दिलाय. 51 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद झालीत. घेतलेला निर्णय यशस्वी करतात ते यशस्वी होतात. आज बॅटिंगचा निर्णय, सुरुवात चांगली झाली, परंतु जय महाकाल बोले हा संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. समोर ठोकलाय, अजून एक फेला. डाऊन दी ग्राउंड, क्लास दाखवलाय. सीधी बॅट, नो बकवास, लॉंग ऑफच्या बाहेर षटकार. स्पर्धा ही भारी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू डीचे. प्रफुल्ल लाकडी, कारवी प्रीमियर लीग KPL 6व्या पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज. आणि आमचे मित्र प्रथमेश निमुणकरजी देखील भरपूर चांगलं सहकार्य आम्हाला करतायत. नवला इव्हेंटचा हा देखील क्रीडा विश्वातला एक अग्र नामांकित ब्रँड आहे. लाईव्ह टेलिकास्ट आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडून पाहायला मिळतात. KPL ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली गेली. आज ते उपस्थित आहेत. अनेक गोष्टींचं सहकार्य त्यांचं लाभलंय. वेलकम, आपले देखील स्वागत प्रथमेशजी. दोस्तीच्या दुनियेतील एक आमचा राजा माणूस मित्र आहे. अनेक मित्रांची स्पर्धा, मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा आहे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या 57 धावा. 4थं षटक. बॅटिंग पॉवर प्ले. यावेळेला पॉवर दाखवली स्ट्राईक एंडला खेळत असताना. अपूर्व. प्रफुल्लच्या बॅट मधून षटकार आले. 3 षटकार आतापर्यंत. 4 षटकार त्याने ठोकलेत. प्रफुल्ल लाकडे आणि अपूर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 षटकार अपूर्वने ठोकले. आणि धावसंख्या वाढत असताना खूप चांगले योगदान दिले. रोनितने सुरुवात चांगली केली होती. आज फलंदाजी चांगली पाहायला मिळते. हिट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से असं म्हटलं जातं.
फुललींचा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला बीट करत असताना बॉल लॉंग ऑफला, फिल्डर आहे डीप मध्ये, एक धावी ते प्राप्त होते. सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केले, हे गरजेचं आहे. ज्या बिला तुम्ही षटकार चौकार मारता स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं. इथे स्ट्राईक रोटेट झाली, सिंगल मिळाली. सिंगल बरोबरच 58 वर धाव फलक पोहोचलाय. जगातली पहिली टेनिस बॉल वाहिनी तब्बल 20,50,000 सबस्क्रायबर ज्या वाहिनीने पूर्ण केली. tenniscricket.in युट्यूबला जा, tenniscricket.in ला लॉग इन करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि अनेक स्पर्धांचा आनंद घ्या. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, करावं तेवढं कौतुक कमी आहे. यावेळेला वेग वाढवला, चांगला बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी, हाय हॅलो केलं. दुपारच्या जेवणाची काय तयारी केली आहे असा प्रश्न विचारला असेल. एक्सप्रेस बॉल होता आणि तो मात्र विकेट किपरने कलेक्ट केलाय. डॉट बॉल भरपूर वेळानंतर पाहायला मिळाला. धावसंख्या आहे 58 वर. बॅटिंग पॉवर प्ले सध्या चालू आहे आणि अशा वेळेला धावांचा वेग वाढला होता. मात्र त्यानंतर गोलंदाजाने एक एक्सप्रेस बॉल टाकला आणि त्यावर भेट केलंय. सरगम पवारचा हा बॉल, मागच्या बॉलवर तुला थोडासा वेळ दिला, आता माझा खेळ बघ, षटकार ठोकलाय, 6 धावा. आज मात्र निकी जाधव आम्हाला थोडेसे बिझी पाहायला मिळत आहेत. आपल्या सुकन्येला वेळ देत आहेत. आज त्यांच्या सौभाग्यवती निधी निकी जाधव या देखील उपस्थित आहेत. खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य घेऊन तुम्हाला सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी जे महाराष्ट्र पोलीस दल घेतं त्या दलात कार्यरत आहेत. परंतु आज आपल्या स्पर्धेसाठी त्या उपस्थित आहेत. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे. अनेक पालक आहेत, चांद आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील स्वागत. माणिकजी तोपावकर यांच्या सुकन्या, त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्या सध्या प्रतिनिधी आहेत, संघ मालक मालिका म्हणून त्या सध्या काम पाहत आहेत. अनेक मान्यवर त्रिशाचे पालक आहेत, सिद्धीजी ढोलेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचे संस्कार आमच्या त्रिशावर पाहायला मिळत आहेत. तिने चांगला खेळ साकारलाय. भविष्यात हे आमचे गुणवान खेळाडू अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळणार आहे. पण तू मॅचच्या दिशेने जाऊया. षटक संपलंय. ते बॅटिंग पॉवर प्लेचं 64 धावा ही धाव फलकावर. जय बोले बोट तांडेल सत्यजित दादा आसगोलकर आणि कलाशी वर्ग यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. धन्यवाद आदरणीय सत्यजित दादा आसगोलकर आणि कलाशी वर्ग. जय बोले बोट हे नेहमीच पाठिंबा देतात युवकांना. हा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. तब्बल 12 संघांचा सहभाग आणि इथून पुढे 4 दिवस हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे. उत्तेकर क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटचा सोहळा. आज वरुण राजा रात्री बरसला, सकाळी हलक्याशा सरी आल्या आणि आता अमीर आलाय. याच गावाला बिलॉंग करतो, स्थानिक खेळाडू आहे. या खेळाडूकडे देखील व्हेरिएशन आहे. नेहमी चर्चेत राहतो हा गोलंदाज अमीर नाटेकर. व्हेरिएशन चांगलं, स्लोवर कटर चांगली वापरतो. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. सध्या टीमची टोटल 65. आमचे विनू आमच्यासोबत जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. tenniscricket.in साठी चांगलं कामकाज. यावेळेला ऑन साइडला दिशा दिल्या. अपिश घेण्याचा प्रयत्न होता, हवेत राहिला काही काळ. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. बॅकअप आहे आणि बॅकअप असणं गरजेचं. आयुष्यामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. इथे बॅकअप होता, सिंगल मिळाले. सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं. 2 धावा इथे मिळत आहेत. 67 धावा. तेवढंच चांगलं लाईव्ह प्रक्षेपण करत असताना कॅमेरा वर्क करतात आमचे सर्व कॅमेरामन. जितू पवार, सुमित तिवारी, सागर लिंगायत, सर्व आमचे कॅमेरामन खूप चांगलं कामकाज करतायत कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये असताना tenniscricket.in साठी. आणि तेवढ्याच चांगल्या अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. संदीपजी पिलानी ते टीम लीडर आहेत tenniscricket.in चे. या सर्वांचं देखील स्वागत. आमिर तयार, ओव्हर द विकेट, हवेत पूल केलाय. यावेळेला पूल नाही तर हा हुक आहे. धावांची भूक लागली आहे. आता चेंडू पोहोचलाय. बहुतेक हेदवी समुद्र किनारी पाठवलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी, मैत्रीची गाथा सांगणारी. थँक्यू देवेंद्र आसगोलकर, विपुल पवार, निकेतन नाटेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते. आणि आता पहा स्क्रीन देखील ऑन झाली आहे. यावेळेला हवेत आहे, झेल टिपलाय. अखेर विकेट मिळते. मोठी विकेट, तिसरा धक्का. धावसंख्या 73, 3 गडी बाद.
फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. वर तिसरा धक्का. 4.4 षटकांचा केस संपलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रफुल्ल लाकडे 8 बॉल मध्ये 26. अपूर्व पाटील सबसे कातील अपूर्व पाटील आज चांगली बॅटिंग करतोय. धन्यवाद प्रथमेशजी निमुनकर. प्रत्येक टेक्निकल गोष्टीकडे त्यांचं देखील लक्ष आहे. केपीएल ॲक्सेसचे आमचे सहकारी आहेत. स्वतः देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळले. तर शेवटची 2 चेंडू शिल्लक आहेत. जय श्रीराम किती टार्गेट सेट करतील या सामन्यामध्ये. आतापर्यंत धावा चांगल्या आल्यात. एफसीटीचा बॉल तो विशेष तयार केलेला आहे. 10X कंपनीचा बॉल एफसीटी साठी एक चांगला चेंडू आपण वापरतोय. अमीर तयार. अमीरचा हा चेंडू समोर टोलावलाय डाऊन दी ग्राउंड. अजून एक धमाका षटकार. 6 धावा. ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू. स्वप्नील बाब्या द बाहुबली आज खलबली करतोय. पालशीचा खेळाडू आहे. आज मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल डगआउट मधून सेट होऊन आलाय. प्रहार केलाय. समोर पाठवला. षटकार. 79 वर धाव फलक. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. यावीला ऑन साइडलाच खेळलाय. बॉल साइड मिड विकेट मधून येतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल थांबवला जातोय. तोपर्यंत दुसऱ्या धाबीचा प्रयत्न यावीला केला जातोय. शेवटच्या बॉलवर 2 धाबा. 5 षटकांचा खेळ संपलाय. आणि पहिल्या सामन्यामध्ये 81 धाबा बनवल्या गेल्या आहेत. 82 धाबांचं लक्ष असेल. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने केपीएल ॲक्सेस ग्रुप आयोजित खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा 16 पहिलं पर्व. त्यातच सर्व. आणि या पहिल्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व असं हे दर्जेदार पर्व. आणि त्यामधला पहिला सामना जिथे धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. 81 धाबा. स्कोर कार्डवर आहे 3 गडी बाद. जय श्री राम या संघाने 81 बनवल्यात. 82 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. तरी अंगीदारांचं फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी केपीएल ॲक्सेस यांच्याकडून हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे जय भोले बोट तांडेल सत्यजित अजगोलकर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाले. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. श्री प्रकाश गणपत नाटेकर यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी प्राप्त झाले. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. सर्वच देणगीदार यांचं केपीएल ॲक्सेस यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 81 धावा बनवल्यात. 82 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. आणि ते पूर्ण केलं जाईल का हे दुसऱ्या डावामध्ये आपल्या समोर असणार आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. काही क्षणांसाठी मी थांबतोय. यानंतर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवर ऐकूया याच विभागातील एक युवा आवाज तो अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकतोय. साईराज दाभोळकर आपल्यासोबत जोडले जातील. वेलकम सर. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. हॅलो. दमदार डीजे सलमान डीजे आपण या ठिकाणी दाखल व्हायचंय. सलमान.
फी 2025 पहिल्या पर्वाचा हा महासंग्राम आपण पाहतोय. पहिला उद्घाटनाचा सामना या ठिकाणी रंगलाय. जय श्रीराम विरुद्ध जय महाकाल भोले या दोन संघांमध्ये ब्याऐंशी धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक एंडला केतन, नॉन स्ट्राईक एंडला अमित अस्कोलकर. यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स कक्षाकडे यायचंय. सायना लॉजिस्टिक जय केदारनाथ बोले. पहिला चेंडू ऑन केला जातोय. वा काय फटका सजलाय. क्लास कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा पार येतोय हा चौकार. एकदा फटका सजलाय. अतिशय सुंदर चेंडू चाललाय सीमा रेखा पार. हल्ला बॉल केलाय निकेतन याने. कमॉन डीजे. विरुद्ध जय केदारनाथ बोले. दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. टॉस का बॉस कक्षाकडे या ठिकाणी गोपी सर, त्याचप्रमाणे आपल्या या संपूर्ण स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा डोरलेकर हे उपस्थित आहे. दोन्ही कर्णधार आपल्याला त्वरित विनंती करतो की आपण देखील दाखल व्हा. सलग 2 चेंडू वरती हल्ला बोल केला गेलाय या ठिकाणी. केतन जाधव याच्या माध्यमातून निकेतन वरती पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सुरेख फटका सजलाय. दुसऱ्या धावेसाठी पाहायचा धावत पकडला जाईल का. या ठिकाणी केतन याला 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ रिजनला हे 2 क्षेत्ररक्षक असताना एक क्लास फटके सजतायत. केतन जाधव याच्या माध्यमातून मॅन फ्रॉम धोपावे. खोलवर टप्प्याचा चेंडू. हो प्रश्न विचारलाय या चेंडूवरती तुझ्याकडे उत्तर आहे का. तर उत्तर येतंय नाही. निर्धाव चेंडू सरळ चाललाय विसावा घेण्यासाठी. अपूर्व पाटील याच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 12. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. पहिलं षटक हाताळताना पाहतोय आपण निकेतन. हो पुन्हा एकदा जोरदार अपील. वा लेग बिफोर विकेटचा बळी पडला या ठिकाणी केतन जाधव. पहिला धक्का. कमॉन डीजे. मॅचचा टॉस आपण घेतोय. सायना लॉजिस्टिक विरुद्ध जय केदारनाथ बोले. दोन्ही कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या सोबत आहेत कौस्तुभ अडूरकर जो संघ नायक आहे केदारनाथ बोले. आणि दुसऱ्या बाजूला पियोज आहे जो संघ नायक आहे टीम सायना लॉजिस्टिक. कॉल कोण देणार आहे. पियोज कॉल देणार आहे. एका बाजूला एफसीटी आहे, दुसऱ्या बाजूला केपीएल ऍक्सिस ग्रुप. एफसीटी असा कॉल दिला गेलाय आणि एफसीटी आहे म्हणजेच सायना लॉजिस्टिकने टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे. खर तर फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी गेली अनेक दिवसांची उत्सुकता होती. आज प्रत्यक्षात हा सोहळा पाहायला मिळतोय. टॉस जिंकलायस, निर्णय काय आहे आणि या स्पर्धेबद्दल तुझी उत्सुकता मला ऐकायला आवडेल. काय क्षेत्ररक्षक घेऊ. या स्पर्धेबद्दल किती उत्सुक आहेस. पहिलीच मॅच खेळायची आहे.
किती उत्सुक असणार आहे? हो आनंद तर आहे खेळायला 100% एफर्ट देऊ आम्ही. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. कौस्तुभ, आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय असता आणि आता बॅटिंग करत असताना कशी रणनीती असणार आहे? FCTचं पहिलं पर्व आहे, पहिल्या पर्वात खेळण्यासाठी किती उत्सुक आहे? मी क्षेत्ररक्षणच घेतलं असतं टॉस जिंकल्यावर. आता 70 पर्यंत स्कोर करण्याचा प्रयत्न करू. एक चांगली टीम तुझ्याकडे देखील आहे. अनेक वर्ष तू क्रिकेट खेळतोयस. कौस्तुभ म्हटलं की आम्ही नेहमीच म्हणतो की कौस्तुभ हा मॅच फिनिशर आहे, कधी मॅच संपवू शकतो. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. हो नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर हे दोन्ही कॅप्टन होते. टॉस जिंकलाय आपण पाहिलं तर सायना लॉजिस्टिकने. त्रिशा, तुझं देखील खूप खूप धन्यवाद. खर तर त्रिशाला देखील उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर आहे. आज तिचा इंटरव्ह्यू कव्हर केला जाणार आहे. या मॅच नंतर त्या इंटरव्ह्यूकडे देखील आपण जाणार आहोत. तुर्तास प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्रिशा तुझं खूप खूप स्वागत आहे. टॉस अपडेट, टॉस बॉक्स मधून येते. सायना लॉजिस्टिकने टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. याचा अर्थ जय केदारनाथ भोले हे तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. टॉस बॉक्स मध्ये सध्या तरी एवढंच. थेट जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, जिथून पहिल्या सामन्याचा दुसरा डाव रंगलाय आणि त्याचं धावतं वर्णन आपल्यासोबत पोहोचवणार आहेत साईराज दाभोळकर सर. इट्स ओ टू यू. थँक्यू. थँक्यू जाधव सर. आपण पाहताय पहिल्या षटकामागे पहिल्या 2 चेंडूंवरती ताबडतोड हल्लाबोल केला गेला होता. 82 धावांचा मोठा पाठलाग करीत असताना अंतिम 2 चेंडूवरती कमबॅक करून दिला गेला. या ठिकाणी निकेतन नाटेकरच्या माध्यमातून जय श्रीराम पालशेत संघाला 2 महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. परंतु जय महाकाल भोले संघाचा हुकमी एक्का अमित अस्गोलकर अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू आहे जय महाकाल भोले संघाचा अमित अस्गोलकर. एक हाती सामने जिंकण्याचा अनुभव, अनेक वेळेला अशा प्रकारच्या मॅच सिच्युएशन मधून आपल्या संघाला बाहेर काढण्यात यश मिळालंय. या खेळाडूला अमितला पाहायचंय आता मात्र त्याच प्रकारचा पराक्रम पुन्हा एकदा केला जाईल का? गोलंदाजी मार्कवर छोटा पॅकेट बडा धमाका. द रायझिंग स्टार ऑफ पालशेत आदर्श पटेकर दाखल झालाय. राईट हँड राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज आदर्श पटेकर जय श्रीराम संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड झाली. पाहायचंय कशा प्रकारे आपल्या बॉलिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. समोर बेस्ट पाहायला मिळेल अमित अस्गोलकर. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आदर्श याच्या गोलंदाजीसाठी. राईट हँड राऊंड विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच वर आदळला होता. नक्कीच फटका फसलाय. फटका फसला त्यावेळेस नक्कीच आवाज आलाय. या ठिकाणी अमित अस्गोलकर याच्याकडून नाराजी पाहायला मिळाली. एका धावेवर समाधान मानावं लागेल अमितला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकले. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहताय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. सरगम फुलटॉस पद्धतीचा चेंडू लो फुलटॉस काव कॉर्नर रिच आणला. देवर्ष क्षेत्ररक्षण सूर्यक्षेत्ररक्षण निकेतन याच्या माध्यमातून केलं जात आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल सरगम याला. सरगम पोवार मॅन फ्रॉम वरवडे गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू. तर आदर्श आपल्या धावगतीला सुरुवात केली जाते. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय. हेलिकॉप्टर षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहिलं मित्रांनो आपल्या रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांनी हा झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर. आता मात्र फटका फसलाय. देवर्ष कव्हर करणार का झेल? निकेतन फसलाय. झेल सुटला या ठिकाणी अमित अस्गोलकर. महत्वपूर्ण गडी. झेलची संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. आपल्या KPL एक्सेस ग्रुपचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठ्यामध्ये कार्यरत असणारे सूरज भाटकर या ठिकाणी दाखल झालेत. आपल्याला विनंती करतो सूरज आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पावसाळ्याच्या या मोसमामध्ये थोडस आपल्या
विद्युत पुरवठा खंडित होताना पाहतो, परंतु पुन्हा एकदा अमित अस्कोलकर डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर देख 6 धावा. मेंटेन केली गेले 2 षटकामागे 28 धावा. नक्कीच या 2 षटकामागे थोडस गडबडला होता अमित अस्कोलकर, फटका देखील फसला, परंतु आता मात्र झेल देखील सुटलाय, जीवदान प्राप्त झालंय अमित सारख्या बलाढ्य फलंदाजाला. पाहायचंय जीवदानाचा कशा प्रकारे वापर केला जाईल. रिप्ले मध्ये पाहताय आतापर्यंतच्या 2 विकेट हे निकेतनच्या नावावर. पहिली विकेट पाहिली लेग बिफोर द विकेट, त्यानंतर आपण पाहतोय आदर्श याच्या गोलंदाजीवरती अमित अस्कोलकरचा हल्ला बोल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय निकेतन नाटेकर. उर्फ राबाडा, गोलंदाजीची शैली त्याचा साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज राबाडा त्याच्या प्रकारे पाहायला मिळते, म्हणून निकेतन नाटेकर उर्फ राबाडा. फटका फसलाय, पाहायचाय सरगम याचा पुन्हा एकदा देवर्ष, चेंडूला कव्हर केलं गेलंय आणि या ठिकाणी तिसरा धक्का दिला गेलाय जय श्रीराम पालचेत संघाकडून निकेतन नाटेकरच्या माध्यमातून. कमॉन डीजे. बाद झालेल्या फलंदाज मैदान सोडण्यापूर्वी या ठिकाणी मैदानात दाखल व्हा. खेळा मनापासून जिंका मैत्रीतून या टॅग लाईन खाली आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिलं पर्व या देखण्या स्पर्धेचं एक चांगलं दिमागदार पद्धतीने या उतेकर क्रीडा नगरीमध्ये आपण उद्घाटनाचं सत्र पाहिलं आणि या उद्घाटनाच्या सत्रानंतर उद्घाटनाचा सामना या ठिकाणी रंगलाय. जय श्रीराम पालशेत विरुद्ध जय महाकाल भोले कोंडकारोळ या 2 संघांमध्ये प्रथम फलंदाजी करीत असताना 81 धावा उभारल्या गेल्यात जय श्रीराम संघाकडून, तर 82 धावांचा पाठलाग करीत असताना आतापर्यंत 3 गडी हे बाद झालेत. पुन्हा एकदा फटका फसलाय, पाहायचाय निकेतन याच्या गोलंदाजीवरती काव कॉर्नर रिजनला त्या ठिकाणी गौरव पाहायला मिळतोय. आल्या पावली परतावं लागलं या ठिकाणी फलंदाजाला. कमॉन डीजे. अतिरिक्त खेळाडू जय महाकाल भोले सूचनेकडे लक्ष द्या. नवीन आलेल्या फलंदाजाचं नाव पोहोचवा. नवीन फलंदाज गुरुनाथ सुर्वे वरवडे गावाला बिलॉंग करणारा पुन्हा एकदा फलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर निकेतन उर्फ रबाडा. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच ताकदीचा वापर केला जातोय कॉर्नर रिजनला. दर्शक दीर्घामे येतो. इट्स अ मॅक्सिमम 6.
गुरुनाथ सुर्वे वरवडे गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज सुरेख फलंदाजी डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटचा फटका. काव कॉर्नर रिजनला त्या ठिकाणी देवर्ष याला पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने नक्कीच स्कोर बोर्ड पुढे सरकतोय. 35 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. जय महाकाल भोले कोंडकारुळ गावची ही धावसंख्या आपण पाहताय. जय श्रीराम पालचेत संघाकडून गोलंदाज निकेतन नाटेकर उर्फ रबाडा वैयक्तिक दुसरं, संघाच्या वतीने तिसरं षटक हाताळताना. हो 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 व्हॉट अ बॉल. एसटी रक्षकाला सुद्धा समजला नाहीये. पाहायचाय धावबाद पकडला जाईल का. अवांतर चेंडू 1+1 2 रन्स. 2 धावा जोडल्या जात आहेत पुन्हा एकदा जय महाकाल भोले संघाच्या खात्यामध्ये. वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. नक्कीच डाव्या एसटी बाहेरचा चेंडू दंड दिला जातोय. डाऊन द लेग अवांतर चेंडू. 37 अशी धाव संख्या स्कोर बोर्ड वरती पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून एक अव्वल दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट ही संपूर्ण स्पर्धा केली जाते. स्ट्राईक एंडला पाहतोय गुरुनाथ सुर्वे. 2 चेंडू 7 धावा. निकेतन पुन्हा एकदा जोरदार पटका खेळायचा होता. थर्डमॅन रिजनला गलीच्या दिशेनं त्या ठिकाणी रोहितला पाहिलं आपण. एकच धाव. निर्धाव चेंडू येतोय. कोणत्याही प्रकारे धाव घेण्यामध्ये यश मिळालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता निकेतन नाटेकर याच्या माध्यमातून. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहायचाय 37 धाव संख्येपर्यंत संघ पोहोचलाय. गुरुनाथ साठी अंतिम चेंडू. ओहो हो व्हॉट अ बॉल. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र सोडलं गेलंय. डिफेन्स करावा लागलाय या ठिकाणी फलंदाज गुरुनाथ याला, कारण तितक्या ताकदीचा चेंडू फेकला गेला होता. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय या ठिकाणी स्ट्रॅटेजिक टाइम ऑफ. कम ऑन डीजे. पाहायचंय पॉवर प्ले करावी लागेल. फलंदाज अमित अस्कोलकर आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय कोंडकारुळ संघाकडून. जय महाकाल भोले संघाकडून. संपूर्ण हा ड्रोन शॉट आपण पाहतोय. सौरभ अस्कोलकर ह्याच्या माध्यमातून हा ड्रोन शॉट शूट केला जातोय. 360 डिग्रीने ही संपूर्ण टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं अव्वल दर्जाचं टेलिकास्ट. प्रफुल्ला गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग पॉवर प्ले असताना पहिला चेंडू पाहायचाय. सुरेख फटका सजलाय. मिड विकेट रिजनला डायरेक्ट थ्रो केला जाईल का. अमित डेंजर एंडला होता. थोडासा थ्रो मध्ये ताकद कमी पाहायला मिळाले. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या गेल्यात. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं हे 4थं षटक आपण पाहताय. येणारे चेंडू असतील 11 तर धावांची गरज आहे 43. 11 चेंडू 43 धावांची गरज. स्कोर बोर्ड वरती धावा पाहतोय आपण 39. 11-43 असं समीकरण असताना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय प्रफुल्ल. प्रफुल्ल्याचा चेंडू आणि फटका फसलाय पुन्हा एकदा अमित. हो 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 आता मात्र काय चेल पकडलाय. निकेतन नाटेकर रबाडा.
ऑलराऊंड परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण गडी बाद झालाय. आउट कोण झालाय? अमित असगोलकर. कम ऑन डीजे. पंच या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. नवीन फलंदाज श्रमिक डोर्लेकर. पुन्हा एकदा वरवडे गावचा हा खेळाडू पाहायचा आहे. गोलंदाजी मार्कवर देखील प्रफुल्ल वरवडे गावचा पाहायला मिळतोय. हो काय फटका सजलाय. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. श्रमिक याने चेंडूला पाठवले सीमा रेखा पार. 6 धावांसाठी येतो. What a shot. या ठिकाणी ते म्हणजे प्रफुल्ल लाकडे. तर दुसऱ्या साईडला श्रमिक डोर्लेकर. दोघही एकाच संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. राधाकृष्ण वरवडे संघाकडून. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेगचा चेंडू आहे. नक्कीच दंड दिला जातोय. अवांतर चेंडू. अवांतर स्वरूपाची 1 धाव जोडली जाते. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहताय 46 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 46. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 9 आणि धावांची गरज आहे 36. 9-36 असं समीकरण असताना पाहायचं आहे कशा प्रकारे कमबॅक केला जाईल. जय महाकाल भोले संघाकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायचा आहे. धावा थोड्याची संधी. डेंजर एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सुरेख फील्ड पाहायला मिळाली परंतु तितक्या ताकदीची रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं 2 फलंदाजांमध्ये. ते म्हणजे श्रमिक आणि गुरुनाथ यांच्यामध्ये. गुरुनाथ खेळतोय वैयक्तिक 4 चेंडूंवरती 7 धावा. तर श्रमिक खेळतोय 2 चेंडूंवरती 7 धावा. पाहायचंय या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम 2 चेंडूचा खेळ. हो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कॉलवर टप्प्याचा चेंडू. दांडी गोल. कम ऑन डीजे. गावला बिलॉंग करणारा खेळाडू पुन्हा एकदा दाखल झालाय. पाहायचंय जयदीप. आपल्या गावच्या संघासाठी खेळण्याची संधी प्राप्त झाली. जयदीपला पाहायचंय जयदीप्यमान कामगिरी केली जाईल का. जयदीप पालशेतकऱ्याच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर तितकी चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रफुल्ल लाकडे मॅन फ्रॉम वरवडे याच्याकडून केली जाते. येणारे चेंडू आहेत 7 आणि धावांची गरज आहे 35. मैदानावरती ड्रोन सुद्धा उडताना आपण पाहताय. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील. सुरेख फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार. येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. चौकार.
आपली प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी जाहीर करा. सायना लॉजिस्टिक, जय केदारनाथ भोले, दोन्ही कर्णधार विनंती करतो की आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण या ठिकाणी दाखल करा. अंतिम 6 चेंडू, धावांची गरज 31. 6-31. स्वप्नील जाकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला श्रमिक पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 31 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. पहिला चेंडू फटका फसलाय, पाहायचाय. 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. नक्कीच अलॉंग ऑफ रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेसाठी एकच धाव मिळते. तर स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळेल, ती म्हणजे गुरुनाथ सुर्वे याच्याकडे. येणारे चेंडू आहेत 5, धावांची गरज आहे 30. माफ करा, जयदीप स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 30 धावा. या 5 चेंडूंवरती 5 फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार ठोकावे लागतील जयदीप याला. हो, बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा थर्ड मॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चाललाय, गेलाय चेंडू सीमा रेखा पार. येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. चौकार. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जर का या ठिकाणी स्वप्नील याच्याकडून चुकी झाली तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो पुन्हा एकदा जय महाकाल भोले संघाचा. स्वप्नील राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. 7 ते 8 बॉलांची बॉलिंग धावगती. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू डाव्या यष्टी बाहेर पकडला जातोय. अवांतर धावा या प्रकारे खर्च केल्या गेल्या तर नक्कीच जय श्रीराम पालशेत संघ बॅकफुटला पाहायला मिळेल. जयदीप पालशेतकर. हो, पुन्हा एकदा सुरेख फटका सदलाय, पाहायचाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी येतोय हा देखील षटकार. केला गेला या ठिकाणी आयकॉन खेळाडू आदर्श पटेकर. चेंडू आतमध्ये उडवणं गरजेचं होतं. याच प्रकारचा कानमंत्र प्रफुल्ल याच्या माध्यमातून दिला गेलाय. येणारे चेंडू आहे 3, धावांची गरज आहे 19. 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले गेले तर नक्कीच दोन्ही संघांना 1-1 गुण मिळू शकतो लीग स्टेज मध्ये. पाहायचंय 3 चेंडू 19 धावेची गरज असताना पुन्हा एक धावा. वॉट अ शॉट. फटका सदलाय. जयदीप पालशेतकर ऑन फायर. 4 चेंडूंवरती 20 धावांची खेळी पाहायला मिळते. स्वप्नील याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. नक्कीच माफ करा, 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 षटकार खेचले तर नक्कीच बरोबरी सुटू शकतो. पहिलाच सामना पहा मित्रांनो, काय सामने रंगतायत. पहिलाच सामना एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 13 धावेची गरज असताना दुसरा चेंडू पुन्हा एकदा आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय सीमा रेखा पार प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. प्रश्न विचारावा लागेल जयश्री राम संघाच्या कर्णधाराला. देवर्ष सारखा गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये असताना या ठिकाणी स्वप्नीलवर जबाबदारी दिली गेली आणि स्वप्नील चुकलाय. या चेंडूवरती जर जयदीप याने षटकार खेचला तर केपीएल एक्सेस ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. नक्कीच विचार करायला भाग पाडलं या ठिकाणी स्वप्नील याला. देवर्ष सारखा चांगला गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये असताना या ठिकाणी स्वप्नील वरती जबाबदारी दिली गेली. चला टीम मीटिंग कमी घ्या पालशेत संघ, लवकरात लवकर चला गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर पाठवायचं आहे. स्वप्नील जाकर याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. एअर स्ट्राईक केली गेली ती म्हणजे जयदीप याच्या माध्यमातून. जयदीप साठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खचला नाही, एकटा वाघासारखा लढतोय. सुरेख फटकेबाजी. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज.
व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. या स्पर्धेतील पहिलाच सामना मित्रांनो आपण पाहताय आणि पहिलाच सामना हा अटीतटीचा सामना सुटतोय पाहायचाय. एक चेंडू आणि 7 धावेची गरज. रंगीबिरंगी छत्री नक्कीच फिरवली जाईल जय श्रीराम पालशेत संघाकडून. स्वप्नील जाकर राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. जयदीप साठी अंतिम चेंडू स्वप्नील याचा. पुन्हा एकदा फटका फसलाय या ठिकाणी आणि शेल पकडला जातोय. नक्कीच विजयी संघ ठरतोय जय श्रीराम पालशेत संघ. पण काय मित्रांनो, जयदीप एक खेळी खेळतोय की तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, तुझे ही तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, या तेरी सल्तनत है, तू यहाँ सुलतान बनकर आया कर. ही मॅच जरी हरली असेल टाळ्या झाल्या पाहिजेत. एकटा वाघासारखा नडलाय जय श्रीराम पालशेत संघाला. खूप खूप अभिनंदन जय श्रीराम पालशेत संघ. त्याचप्रमाणे अभिनंदन जय महाकाल भोले. धन्यवाद. सूचना आहे, आपल्या संघाची एक्स्ट्रा जर्सी जर कोणाला